तर आता शोकनाशाचे लक्षण सांगतात. शोक तुमच्या जीवनामधला शोक नावाची गोष्ट संपून जाते, अज्ञान नावाची गोष्ट संपून जाते, दारिद्र्य संपून जाते, पराधीनता संपून जाते, दीनता तुमचे संपून जाते. या सगळ्या गोष्टीचे लाभ तुम्हाला मिळतात. गुरुजवळ तुम्ही शास्त्राचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी 1-2-4 वर्ष जरी लावलीत आणि एकमेव ग्रंथ विचारसागर जसा जरी वाचलात आणि तुम्ही आतमधून अनुभव केलात तर तुमच्या जीवनाचं सार्थक होऊन जातं. तुम्ही देखील धन्योम धन्योम धन्य शास्त्रम धन्य गुरु अशा तऱ्हेने म्हणू शकता. त्याचे सांग अपरोक्ष ज्ञान झाल्यावर माझ्या ठिकाणी काय जन्म मरण सुख दुःख पाप पुण्यादी कोणताही संसार धर्म नसून मी सच्चिदानंद ब्रह्मरूप मी आहे अशा रीतीचा जो दृढ निसंदेह बोध होतो त्याचाच शोकनाश म्हणतात. जे तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. काय काय सांगता आलं पाहिजे. मी प्रश्न विचारणार. 40 वर्ष तुम्ही काय केलेत, विचारसागर शिकवतायत, शिकलेले आहेत आणि तुमचं अमूल्य वेळ विचारसागरासाठी दिलाय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभव आला असेल तर आम्हाला सांगा, आम्हालाही कळेल जरा, आहे ना. तर त्याला सांगता आलं पाहिजे ना. काय सांगता आलं पाहिजे, कसं बोलता आलं पाहिजे. पहिल्यांदा मी देह म्हणून स्वतःला मानत होतो. आता मी स्वतःला देह मानायला तयार नाही. मला तुम्ही का आता बाहेर मी बोलल्यानंतर मी सांगेन मी भारतानंद आहे, पण तुम्ही माझ्या कानात येऊन विचारलं, मी तुम्हाला कानात विचारतोय, खरं सांगा की तुम्ही कोण आहात. तर तो पटकन काय म्हणणार, मी ब्रह्म आहे असंच म्हणणार की नाही, मी ब्रह्म आहे असं म्हणणार. पण लोकांमध्ये वावरण्यासाठी कटकट नको म्हणून काय म्हणतात, आपल्या शरीराचं नाव सांगतो. मी काय मी सुधाकर मुंडे असं म्हणेल की नाही, बाळासाहेब फड असंच म्हणेल की नाही. पण तसं नाही, मी कानात विचारणार तुम्हाला, सांगा आम्हाला तुम्ही खरं सांगा कोण आहे. मग त्याच्याकडून आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, मी ब्रह्म आहे. मग त्याला सांगता आलं पाहिजे मला मृत्यू नाही, मला जन्मही नाही, मला मरण नाही. मग पुढे आणखी काय सांगितलं, मला सुखही नाही, मला दुःखही नाही, पापही नाही, पुण्यही नाही, मला भूतकाळाची काळजी नाही, मला भविष्यकाळाची काळजी नाही, मला या जन्मात येणाऱ्या मृत्यूची भय नाही. मृत्यूला मी आव्हान देतो, दंड ठोपटून आव्हान देऊ शकतो. काय शकतो, 10 वर्षांनी येणार असेल तर या वर्षाला ये, या वर्षात येणार असेल तर या महिन्यात ये, या महिन्यात येणार असेल तर या दिवसाला ये, आणि या दिवसात येणार असेल तर आत्ता ये. हे मी मृत्यूला आव्हान देऊ शकतो. मृत्यूला कोणी आव्हान देतात का. तुका म्हणे नाही परती तुझ्या दर्शने मागुती असं तुकाराम महाराज म्हणतात. परती म्हणजे मागे येणं नाही, है ना. मरण आपलं मरून जातं. ही सगळी अनुभूती आपणाला येते आणि ही दृढ अनुभूती आपण व्यक्त पण केली पाहिजे ना, दुसऱ्यांना सांगितली पाहिजे. दुसऱ्यांना सांगितली पाहिजे म्हणजे उगाच या लोकांमध्ये समाजामध्ये सांगून बसाल, ते तुमची टिंगलटवाळी करते, है ना. डोक्यावर परिणाम झाला असंच म्हणते. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यामध्ये असली काय करायचं नाही, बोलायचं नाही. तिथे बेडासारखं त्यांच्यासारखंच हा हा करत राहायचं, है ना. बरोबर ना ते प्रयाग ताई, बरोबर आहे की कोणाचं मृत्यूला गेलं तर रडण्याचंच करावं लागेल, काय करा सांत्वन करावं लागेल, असं करावं लागेल. तिथे वेदांत सांगायचं नाही, त्याचं दुःख कसं कमी होईल, शांत होईल असाच परिणाम करायचा. वेदांत हा कोणासाठी आहे पहिलं लक्षात घ्या. वेदांत हा कोणासाठी आहे. अर्थ सांगा आता.
हे बरोबर आहे, पण मी प्रश्न विचारलेला आहे, ज्ञान हे कोणासाठी असतं? ज्ञान हे स्वतःसाठी असतं, फक्त कोणासाठी असतं? ज्ञान हे कोणासाठी असतं? फक्त स्वतःसाठी असतं, है ना, है ना. माझी या जन्मात मुक्ती व्हावी अशी जी या शास्त्र आणि गुरुच्या जवळ राहिल्यामुळे या जीवाला जी आस लागलेली असते, है ना, हा, असं जो म्हणत असतो आता तो धन्यो धन्यो म्हणायला लागेल. ठीक आहे ना. ही जीवाला आस असेल त्याच्याबद्दल त्याला खात्री मिळालेली असते, काय माझा मोक्ष जवळ आलेला आहे, आता थोडे दिवस है ना. या आता मला कुठल्याही आईला त्रास द्यायचा नाही आहे, कुठल्याही आईच्या 9 महिने उदरामध्ये राहायचं नाही आहे, त्रास द्यायचा नाही आहे. आता जे काय व्हायचं ते या जन्मामध्ये होईल अशी खात्री वाटली पाहिजे ना, आणि ते व्यक्तही करता आलं पाहिजे ना. मी जसं मोठ्या ज्ञाने सांगतो याच जन्मामध्ये व्हायला पाहिजे. हे उधार मला देऊ नका मुक्ती तुमची, ठीक आहे ना. मला तुम्ही याच जन्मामध्ये मी माझा तुकाराम महाराज काय म्हणतात सांग भाई, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असं म्हणतात ना. तर ते तुकाराम महाराज म्हणाले असतील, पण ते मलाही भोगता आला पाहिजे. हा आग्रह कोणाचा असला पाहिजे? तुमचा असला पाहिजे, है ना. तर सांगतायत बघा, अपरोक्ष ज्ञान झाल्यावर माझ्या ठिकाणी जन्म मरण नाही, माझ्या ठिकाणी सुख दुःख नाही, माझ्या ठिकाणी पाप पुण्य नाही, माझ्याकडे कोणताही संसार धर्म नाही, सच्चिदानंद ब्रह्मरूप मी आहे. अभिनय करता आला पाहिजे की नाही? अभिनय करता येतो त्याला काय म्हणतात? अभिनेता म्हणतात, बरोबर आहे ना. आणि अभिनय चांगले वाटल्यानंतर काय म्हटलं, लोक कौतुक करतात की नाही करतात. पण इथे हे आपण जे करतोय ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही. मी काय सांगितलं, ज्ञान हे स्वतःसाठीच आहे, दुसऱ्यांकडे दुसऱ्यांबरोबर मी ज्ञानी आहे या अभिमानासाठी नाही. मी ज्ञान हो मोठे विद्वान आहे तो, मोठे ज्ञानी आहे तो, असे कडून मान सन्मान धन कीर्ती असं मिळावा याच्यासाठी नसतं. आम्ही याच्यासाठी हा गैरिक वेश धारण केला नाही. आम्हाला आपलंच भान नव्हतं, कळत नव्हतं, समजत नव्हतं. त्या आपणाला स्वतःला ओळखावं म्हणून मी हा गैरिक वेश धारण केला. आम्ही 10-10 15-15 वर्ष काढली याच्यामध्ये. आणि आता काय करायचं? ज्ञानेश्वर माऊलीच्या वचनाप्रमाणे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या हाती, निघाला भक्तिपंथी जगा देतो. हे काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, सुदृढ द्रष्टा बनवून या, है ना. आम्हाला काहीच काम नाही ना. मुक्ती परिणिली नोवर, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता 4 दिवस खेळी म्हणे. या सगळ्या गोष्टीच असत. शरीर झिजवायचं आहे, प्रारब्ध शिल्लक आहे. आपल्या बायका पोरांना झिजवण्यापेक्षा समाजासाठी झिजवलेलं बरं. म्हणून काय करतात संत लोक, आपला स्वतःचा विचार न करता जगतासाठीही काय करतात, ज्ञानाची सिद्धी लोकांकडे देत असतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरता परी आवरेना. आपणाला जे सुख मिळालेलं आहे, यशोदेला सुद्धा वाटत होतं की नाही? काय वाटत होतं? की आपलं बाळ आहे कृष्ण, हे दुसऱ्यांना पण आपण दाखवावं असं. थोडी एखादी स्त्री काय करत असते, घाबरत असेल की माझ्या मुलाला दृष्टी लागेल म्हणून ठेवत असते. पण चांगली स्त्री काय करते, तिला सारखं राहत असं एवढं गुणाचं बाळ आहे ते दुसऱ्यांनाही दाखवावं म्हणून. आपली मुलगी जर भगवद्गीतेचा काही श्लोक पाठ केलेला असेल तर दुसऱ्यासमोर आपण सांगतो म्हणून दाखव भाई, म्हणून दाखव. म्हणून कशासाठी? हे त्या पोराचंही कौतुक होतं, त्याच्याबरोबर असल्या पोराची तू आई आहेस म्हणून तुझंही कौतुक होतं, बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने या ठिकाणी आपल्याला जे ब्रह्मसुख मिळालेलं आहे
आनंदाच्या ज्या कोटी मिळालेल्या आहेत, ही जी माझी योग्यता मी प्राप्त करून घेतली आहे, मी कोणी अलौकिक पुरुष नाही आहे, मी तुमच्यासारखाच खाता पिता 2 हात 2 पायाचा आहे आणि तुम्ही 2 हात 2 पाय, तर तुमचीही शक्ती योग्यता तुम्ही वाढवू शकता. याच्यासाठी काय करतात संत पुरुष आपणाला हे ज्ञान देत असतात. बरोबर, ज्याच्यातून आपला निर्णय झाला पाहिजे. काय निर्णय? शोकनाशाचं काय झालं पाहिजे? माझ्या ठिकाणी जन्म मरण नाही, सुख दुःख नाही, पाप पुण्य कोणताही संसार धर्म नसून मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, अशा रीतीने जो दृढ निसंदेह बोध होतो त्याचंच शोकनाश म्हणतात. केलं का? अधोरेखा केली का? आणि लक्षात ठेवलं पाहिजे या गोष्टी. समजलं? कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. एवढा तू बसतोस, रविवारी जातोस, मग काय केलं ते सांग बरं, आम्हालाही समजून दे जरा, सांगायचं. पण त्यांना काय बकवास करायची नाही, आपण त्यांच्याशा नादाला लागायचं नाही. आपण चेष्टेचा विषय होत होतो त्यांच्या टोळक्यामध्ये. पुढे बघा, यात कुटस्थ आत्म्याच्या ठिकाणी जो जन्म मरणाचा निषेध सांगितला त्यावरून सर्व अनर्थाचा आपोआप निषेध झाला. काय काय झालं? मी कुटस्थ आत्मा आहे आणि तेच ब्रह्म आहे, आणि जे ब्रह्म आहे तो मी कुटस्थ आत्मा आहे. इथे काय सांगितलं? मला जन्म मरण नाही. एक सांगितलं ना, या एकावरून सगळं अनर्थ माझ्यामध्ये नाही. सगळं जे काय तो माझ्यावर आलेलं आहे ते सगळं नाही. नेती नेती याला म्हणतात. काय म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये? काय म्हणतात? नेती. हे आहे का तू? नाही. हे आहे का तू? नाही. हे आहे का तू? नाही. आकाश आहे का तू? नाही. पृथ्वी आहे का तू? नाही. जल आहे का तू? वायू आहे का तू? तेज आहे का तू? सगळं नाही 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 म्हणून सांगणार. हे सगळ्याचा काय आलं? तुमच्यामध्ये निषेध आला. बरोबर आहे. आत्म्याच्या ठिकाणी जो जन्म मरणाचा निषेध सांगितला त्यावरून सर्व अनर्थाचा आपोआप निषेध झाला असे समजावे. काय? अनर्थाची प्रतीती होण्याची कारण काय? अनर्थाची प्रतीती होण्याचं कारण काय? सगळे हे अनर्थ आपल्या पाठीमागे लागलेले आहेत, त्याचं कारण काय? अरे आपण आपणाला मर्त्य म्हणतो. साधी गोष्ट. काय म्हणतोय? आपण आपणाला शरीरधारी समजतो. मी शरीर आहे असं समजतो. अरे दुसऱ्याचं ओझं जर तुम्ही तुमच्या अंगावर घेतलात तर त्याचे सगळे गुण, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाही का? जन्म कोणाचा होतो? देहाचा. मरण कोणाचं होतं? तुम्ही स्वतःलाच देह म्हणायला लागलात, मग तुम्ही जन्माता येतात, मग आनंद होणार. तुम्ही मरतात, मग दुःख होणार. सुख दुःख कसं येतं तुमच्यावर बघितलं का? दुसऱ्याची ओझी. वेदांत आपल्याला काय शिकवतो? की दुसऱ्याची ओझी तुमच्यावर घेऊ नकात. काय सांगतो? दुसऱ्याची ओझी दुसऱ्यावरच राहू द्या. तुझं आहे ना, तुझं तू कर, माझं ते नाही. मग तेच सांगतात ना, व्याचोच्चिष्टम जगत सर्व म्हटलंय. त्याप्रमाणे साधू संत काय सांगणार? मोठ्या ऋषी मुनीने सांगितल्या त्याच गोष्टी आम्ही तरी काय सांगणार? आमचं हे स्वतःचं नाही आहे. ऋषी मुनीने सांगितलंय तेच आपण थोडंसं सोप्या भाषेमध्ये अभिनय करून सांगतोय. बरोबर आहे. सर्व अनर्थाचा आपोआप निषेध झाला असे समजावे. जन्मानंतरच सर्व अनर्थाची प्रतीती होते. ठीक आहे ना? तुकोबाराय कुठेतरी म्हणतात का ज्ञानोबाराय, जन्म नाही घेणे ऐसे झाले असं म्हणतात. जन्म घेण्याचा प्रश्नच येत नाही अशी माझी अवस्था झालेली आहे ना. तर प्रश्न आहे, तुम्ही स्वतःला मर्त्य मानलात, देह मानलात की देहाचा जन्म होणार आणि देहाचा मरण होणार है ना. पण तुम्ही हे घोंगडे झटकून टाकलत. काय?
तुका म्हणे तुझे असो तुझ मस्तकी, नाही या लौकिकी मज वर्तणे. काय ना, हे जे देवा तू काय दिलेलं घोंगडं दिलेलं आहे, हे घोंगडं मला नको आहे, तुझं तुला घे, तुझ्या मस्तकावर मी टाकून देतोय, मला हे नको आहे. मला लौकिकामध्ये काही इच्छा नाही. मान सन्मान लोकांचं हे एवढे व्ह्यूज आले, एवढे हे आले, कसलं काही मला काही घेणं देणं नाही. मला लौकिकामध्ये रमायचंच नाही, घेणं देणं नाही. मग काय झालं, स्वतःला ज्याच्यामुळे दुःख आलेली आहेत त्या गोष्टीला तुम्ही आदर दिला नाही, त्याचा सत्कार केला नाही, त्याला धुडकावून लावलं. इंग्रजी भाषेत समजल्यानंतर तुम्हाला अधिक समजतं. गेट आउट काय म्हटलं, गेट आउट म्हणजे दाराच्या बाहेर ताबडतोब निघून जा, असं तुम्ही म्हटलं. कोणाला सांगायचं? मृत्यूला सांगू शकता तुम्ही, देहाला सांगू शकता तुम्ही, है ना. तर मग देहामुळे आलेले सगळे अनर्थ हे तुमच्या ठाई राहत नाही. बरोबर आहे. तुम्ही काय म्हणणार, स्वामीजी हे तुम्ही सांगितलेलं सगळं पटतंय मनाला, सगळं हे होत आहे, पण काय होत आहे, दुःख होतच होतं. मुलगी मेली तर दुःख होणार का नाही होणार सांगा मला तुम्ही. मुलाला नोकरी लागली नाही तर दुःख होणार की नाही होणार सांगा. मुलाला कॉलेजामध्ये प्रवेश मिळाला नाही तर दुःख होणार की नाही होणार. मनाची घालमेल होणार की नाही होणार, होणार की नाही होणार सांगा. तुम्ही मला प्रश्न विचाराल की नाही. अशी जर घालमेल होत असेल तर तुम्ही काही शिकलाच नाही. बरोबर आहे ना. कारण ही घालमेल होता कामा नये. मुलगा जो होणार आहे तो त्याच्या प्रारब्धाने होणार आहे. बरोबर आहे ना. तो जो कोण होणार आहे, रिक्षा ड्रायव्हर होणार आहे की कलेक्टर होणार आहे, हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे, हे तुमच्या प्रयत्नावर अवलंबून नाही. समजलं ना. पण तुम्ही त्याचं ओझ, त्याने अभ्यास करायला पाहिजे ना 5 वर्ष, आहे ना. ते ओझ तुम्ही तुमच्या ह्याच्यावर घेतात, कारण तुमच्या आयुष्यामध्ये तसा योग आलेला नव्हता. त्यामुळे मुलांच्या सगळ्या इच्छा तुम्ही काय करतात, आपल्यावर घेत आहेत. मग त्याची घालमेल तुमची होणारच. मुलाला प्रवेश मिळाला नाही असं. तुम्ही जर समजाल की ज्याचं त्याचा प्रारब्ध ज्याला त्याला भोगावं लागणार, ठीक आहे ना. आणि त्याचं कितीही ओझ तुम्हाला किंवा मला काही दुःख होत आहे आणि त्या दुःखाने तुम्हाला दया येते की स्वामीजीला एवढं दुःख होत आहे, एवढं दुःख होत आहे, त्रास होतो आहे, तर मला अर्धा दिला तर बरोबर, किंवा माझं आयुष्य स्वामीजीला मी द्यायला तयार आहे. पण देव काय म्हणणार, असं नाही चालत बाबा, त्यांचं कर्म तेच भोगणार आहेत आणि तू कसं काय त्यांचं कर्म बघू शकतो, तू तर केलेलं नाही ना ते. हे समजा माझं म्हणणं आहे. या गोष्टी जर समजले तुम्ही तर तुम्हाला जीवनामध्ये क्लेश होणार नाही. तरी पण क्लेश होत राहणार की नाही होणार, समजलं तरी थोडेफार क्लेश होत राहणार की नाही होणार, है ना. पण त्याची तीव्रता आहे ना, त्याचा वेग हा तुमच्या बाबतीत कमी असेल आणि त्याचा जो झटका तुम्हाला बसणार आहे तो झटका तुम्ही काय शॉक ॲब्सॉर्बर म्हणतात की नाही, शॉकअप तुम्ही म्हणता ना, काय म्हणतात शॉकअप म्हणतात ना, ते धक्के बसणारे आहेत ते कमी करतं की नाही. वेदांत हा शॉकअप आहे, हे लक्षात घ्या. काय वेदांत हा काय शॉकअप आहे तुमच्यासाठी, है ना. हे शॉक जे झटके लागावेत ते झटके तुम्हाला कमी लागतील एवढं होईल. जर जास्त तुम्ही ताण घेतला तर तुम्हाला बीपी वाढणार ना. बीपी वाढल्यानंतर काय व्हायचं ते होणार की नाही होणार ना. पण ब्रह्मज्ञान गेल्यानंतर तुमचा बीपी वाढवू शकणार नाही. पण क्रोध येणार की नाही, स्वामीजी तुम्हाला क्रोध येतो की नाही येतो, येतो येतो. पण तो खरा असतो की खोटा असतो, कारण लोकांना धाक थोडा वाटावा म्हणून, बरोबर आहे ना.
पण त्याच्यानंतर दुसऱ्या थोड्या वेळाने आल्यानंतर मी असं बोललोय, राग मानू नको बरं का, असंच म्हणतो की नाही. ते कोणासाठी असतात? हे दाखवणं वेगळं आणि त्याचा अनुभव करणं, खरं मानून अनुभव करणं, याच्यामध्ये फरक आहे. बरोबर आहे. आता विस्तार होतोय, आता आपण ह्याचं एकदम आनंद अप्तीपर्यंत जाऊया. हे परत एकदा शोकनाशाचं लक्षण वाचतोय. अपरोक्ष ज्ञान झाल्याबरोबर माझ्या ठिकाणी जन्म मरण सुख दुःख पाप पुण्यादी कोणताही संसार धर्म नसून सच्चिदानंद ब्रह्मरूप मी आहे अशा रीतीने जो दृढ निसंदेह बोध होतो त्याला काय म्हणतात? है ना. शोकनाशाला लक्षात ठेवाल का? ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाचा अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर माझं जन्म नाही, माझं मरण नाही, मला सुख नाही, मला दुःख नाही, मला मरण नाही, मी देह नाही, मी आत्मा आहे, अशा तऱ्हेचं जे ज्ञान होतंय त्याला काय म्हणतात? अपरोक्ष ज्ञान, शोकनाश असं म्हणतात. अपरोक्ष ज्ञान झाल्यानं शोकनाश म्हणतात. कूटस्थ आत्म्याच्या ठिकाणी जो जन्म मरणाचा निषेध सांगितलाय त्यावरून सर्व अनर्थाचा आपोआप निषेध झाला असे समजावे. कारण जन्मानंतरच सर्व अनर्थाची प्रती होते. अरे जन्मच नाही तुम्हाला, मग अनर्थ कसले? बरोबर आहे ना. जन्मानंतरच सर्व अनर्थाची प्रतीती होते. जन्मच नाही असे म्हटल्याने त्यानंतरची सर्व दुःखे सहजच जातात. याचेच नाव शोकनाश. बरोबर आहे. वर्तुळ करा शोकनाश. स्वतःला आपण सच्चिदानंद घन ब्रह्म आहे अशा तऱ्हेने तुम्हाला अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर तुमचा निश्चय होतो, जन्म मरण नाही, मी मर्त्य नाही, मी देह नाही, मी आत्मा आहे, मला काळजी नाही, मला मरणाचा भय नाही. मग सगळंच काय होतंय? सगळे दुःखाचा काय होतो? नाश होतो. अनंत कोटी जन्मामध्ये दुःख भोगलेले असल्यामुळे थोडी थोडी दुःख तुम्हाला ह्या जीवनमुक्तीच्या काळामध्ये होणारच. सगळं संपूर्ण नाश होईल असं होत नाही, आहे ना. डब्यामधून पीठ कितीही काढलं तरी चिकटून राहतं की नाही? चिकटलेलं असतं की नाही? तेही तुम्ही घासून पुसून काढलं तरी खालच्या बाजूला जी चीर असते त्या चिरेमध्ये थोडे राहतच की नाही? राहतच की नाही? ते संपूर्ण नाश असं होत नाही, थोडे अवशेष राहतात. सर्व दुःखे सहजच जातात. याचेच नाव शोकनाश. आनंद अवाप्तीचे लक्षण 7वा काय? ज्यावेळी जीवास मी ब्रह्मरूप आहे असे निसंदेह ज्ञान होते, है ना, त्यावेळी जो विलक्षण हर्ष होतोय त्यास काय म्हटलंय? साधा हर्ष नाही तो. आपल्या घरामध्ये टीव्ही नसताना, नाही ना, आता ती गोष्ट खूप जुनी झालेली आहे. आमच्या लहानपणी तरुणपणी असायचं की क्रिकेट ऐकण्याची इच्छा असायची आणि रेडिओवरून टी व्हीवरून कॉमेंट्री असायची आणि प्रत्यक्ष दिसायचं ते, आहे ना. आपल्या घरात नसल्यानंतर खेद व्हायचा, दुसऱ्याच्या घरात जायचं बघायचं. मग आपल्या घरात आल्यानंतर मग काय खूप आनंद होतो. आता आपणाला कोण बोलणार नाही, आता आपल्याला दुसऱ्याच्या घरात जायची गरज नाही. तर हे विषयानंद आहे. हे कसले? विषय प्राप्तीचे आनंद. याच्यामधून आपल्याला आनंद होतोय. पण सगळ्या आनंदाचा बाप काय? सगळ्या आनंदाचा आनंद जे मूळ कारण आहे हे काय? आपल्या निजानंद, आपल्या स्वरूपाचा आनंद आहे. तो प्राप्त झाल्यानंतर सर्व दुःखाचा नाश होतो. ज्या वेळेला जीवास मी ब्रह्मरूप आहे असे निसंदेह ज्ञान होते त्यावेळेला जो विलक्षण हर्ष होतो, हा सामान्य हर्ष नाही, सामान्य आनंद नाही, विषयापासून मिळणारा आनंदासारखा आनंद नाही, तो अतिहर्ष आहे. त्यालाच काय म्हणतात? आनंद अवाप्ती म्हणतात. 7 जीवाच्या 7 अवस्था सांगितले आहेत. घड्याळाकडे तुम्ही लक्ष दिलं तर अजून किती मिनिटं आहेत? 10-20 मिनिटं आहेत. अर्धा तास आहे ना. मग पुढे जाऊया आपण. याप्रमाणे ह्या जरा 7 अवस्था जर तुम्ही लक्षात ठेवल्यात, पुन्हा पुन्हा वाचल्यात
आणि ही पुस्तकं घेण्यासाठी तुम्ही काय कंटाळा करू नका आणि कंजूशीही करू नका. ही सगळी पुस्तकं धार्मिक पुस्तकं आहेत ना, यांचा संग्रह तुमच्याजवळ असलाच पाहिजे. प्रत्येकाजवळ ही पेटी असलीच पाहिजे. तुकारामाची गाथा अर्थासकट असलीच पाहिजे, ज्ञानेश्वरी अर्थासकट असलीच पाहिजे, एकनाथी भागवत असलंच पाहिजे, भगवद्गीता अर्थासहित असलीच पाहिजे, विचारसागर, पंचदशी, पंचीकरण पुढे गेलं तर आणखी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असलेल्या पाहिजे. या कल्याणाच्या आहेत, आपणाला विवेक जागवणाऱ्या आहेत आणि अधपतनापासून बचावणारे आहेत. आपण अतिरेकी असं काही काम करणार नाही हे ना. आणि ह्याचा अनुभव बाळासाहेबांना पाहिजे तर घेऊन घ्या. समोरचा माणूस दगड मारायला घेऊन आल्यानंतर दगडाला दगडाचीच प्रतिक्रिया होईल की नाही, पण त्याने स्वतःला आवरलं. स्वामीजी मला गीता आठवली, मी नाही केलं. मग जेलमध्ये कोण गेला? दुसरा गेला आहे ना. आणि हे वाचले की नाही, सगळेजण यांच्या मदतीला आले की नाही, आले ना. हा जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव आलेला ना आपणा, असा अनुभव प्रत्येकाला तुम्हाला येऊ शकतो. याला काय म्हटलेलं आहे? आनंदाची अव्याप्ती. याप्रमाणे आवाजाच्या 7 अवस्था सांगितल्या. यात 5वी अवस्था मी ब्रह्म आहे ही आहे. कुठली अवस्था? अपरोक्ष ज्ञान. काय अपरोक्ष ज्ञान? काय ब्रह्म आहे असं नाही, असेल कुठेतरी, मला काय त्याचं असं नाही, तर ब्रह्म मीच आहे हे जे आहे याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, हे बघा, आता ठिकाण मला तुम्ही सांगा, मोक्षाचं ठिकाण कुठे? काय कुठे असतो मोक्ष? नाही, मोक्ष कुठे असतो? हा, मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? अरे बा, आतून मी मुक्त झालो आहे, मी मुक्त झालो आहे, अशी आतून जी भावना येणं, याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात ना. मग ही आतली भावना कुठे आहे? अंतःकरणात. मग बंध असणं म्हणजे काय? मी बांधलेला आहे, येऊ शकत नाही, मी बांधलेला आहे. मी एवढी सगळी 120 मुलं आहेत, त्यांच्या सगळे व्याप आहेत, ज्याच्यामुळे बांधलेला आहे, मी येऊ शकत नाही. तुम्ही बोलवतात मला प्रेमाने, पण माझ्या एवढ्या जबाबदार आहेत, हे स्वतःच मानणार ना, बरोबर आहे ना. तर बंध कुठे असतो? मोक्ष कुठे असतो? बंध आणि मोक्ष या कोणाच्या अवस्था आहेत? मनाच्या. हे बाहेर काही नसतं, हे खेळ कोणाचे? मनाचे, अंतःकरणाचे खेळ आहेत. हे लक्षात येत आहे का? ते बालक, लहान बालक असताना ते चालताना धडपडतं, बरोबर आहे ना. पण ते चालायला पाहिजे की नाही? चालायला पाहिजे, हे ना, चालायला पाहिजे ना, बरोबर आहे ना. पण ते धपकन पडल्यानंतर ते ओरडतं की करतं का नाही? करताय. मग त्यावेळेला आई काय करते? त्यावेळेला आई काय करते? त्याला उचलते, बाबा बाबा करते. पण परत त्याला काय चालवतेच की नाही? चल बाळा, चालवतेच की नाही? तसं हे सगळं आहे. त्या बालकाला समजवते की नाही, असं करू नको. तशा तऱ्हेने मनाला समजावणं आहे. काय समजावणं आहे? मनाला काय समजावणं आहे? मनाने धरून बसलेलं आहे की मी बांधलेला आहे म्हणून. मग संत काय सांगतात की तू बांधलेलाच नाही, पहिलाच मुक्त आहेस. हा बंध जो मानतोय तू अज्ञानाने मानतोय, है ना. तू मुक्तच आहे. जो मुळातूनच जो मुक्त आहे, अज्ञानाने भ्रमाने बांधल्यासारखं मानतोय, त्याला संत आणि शास्त्र काय सांगतात की हा भ्रम काढून टाक, म्हणजे तू काय मुक्तच आहेस.
तर हे समजावणं कोणाला आहे? अरे आपण मुक्त होतो म्हणजे काय होतं, बांधलेलं असतो म्हणजे काय होतं. आपण खरं आपणाला कोणी बेड्या घालत नाही, आपणाला कोणी झाडाला बांधून ठेवत नाही, मग तरी पण आपण बांधलेलं कसं काय म्हणत असतो. या मनाच्या अवस्था आहे ना, काय मनाच्या अवस्था आहे. आणि मुक्त झालो ही सुद्धा कोणाचं आहे. आणि मुक्त झालो म्हणून आनंद करणं हे कोण. तुम्ही उड्या मारू नका, थैथै नाचू नका, ठीक आहे ना. हे बाहेरचे दाखवणारे टीव्हीवर वगैरे नाचणारे असतात, जाहिराती बिराती, हे सोडून द्या, ठीक आहे ना. पण तुम्ही बसल्या जागी तुमचं मन थुईथुई नाचू शकतं की नाही? नाचू शकतं ना, है ना. ही एक मनाची अवस्था आहे. काय की मी मुक्त झालेलो आहे, आता मला काही माझ्या मनामध्ये राहिलेलं नाही, ही मनाची अवस्था आहे. तर मग समजलं का, आपुली आपण, याचा अर्थ लागला की नाही लागला. इथे तुम्हाला काय करणार, चालायचं तुम्हाला आहे, ठिकाणाला गाठायचं तुम्हाला आहे, हे सगळे करणारे तुम्ही आहे. वाटाड्या संत आहे किंवा गुरु आहे. हे बघ, ही आडशी आहे, इकडून जा, तुझ्या बरोबर काय मी येऊ शकत नाही, कारण मी जाऊन आलेलो आहे ना. तुला जायचं आहे आडसला तर या मार्गाने जा. मग चालणं कोणाला करायचं, आपणाला करायचं आहे ना. त्याच्यासाठी दर रविवारी उन्हात तानात पावसात याचं कोणाला आहे, आपणाला आहे. इतकं सोपं आहे. इतक्या गोष्टी कशा आहेत, सोप्या आहेत. चला, महाराज शिष्य विचारतोय, महाराज आभासाच्या 7 अवस्था मला समजल्या आहे ना, त्यास मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे व्हावे. बरोबर आहे ना. काय त्याची शंका, या अवस्था कोणाच्या आहेत, 7 अवस्था आहेत, त्या मला समजल्या, पण त्यास म्हणजे आभासाच मी ब्रह्म आहे असे ज्ञान कसे व्हावे, का होते, कोणामुळे होते, असा प्रश्न. आणि होत असेल तर ते भ्रम का नाही, मिथ्या का नाही, शंका समजली का. हे ज्ञान कोणाला होते, आभासाला. आभासाला ज्ञान कसं होईल, हे ना. आभास तो आभासच ना, त्याला ज्ञान बिन कसं काय होईल. बरं झाले, तुम्हाला समजावं म्हणून आम्ही मानतो की बरं झालं, झालं तर झालं, मग ते खोटं नाही का, ते भ्रम का नाही, ही शंका कोणाची, शिष्याची. तर ते मिथ्या का नाही, याचे समाधान झाले नाही. माझ्या मताने माझे अधिष्ठान जो कूटस्थ तो ब्रह्मरूप आहे असे ज्ञान फार झाले तर आभासाच होईल व ते यथार्थही ठरेल. काय, कसं ज्ञान, माझं अधिष्ठान जो कूटस्थ आहे तो ब्रह्मरूप आहे, है ना, असे ज्ञान फार झाले तर आभासच होईल. आभासाला कसं ज्ञान होईल, मी नाही, माझं जे अधिष्ठान कोण, कूटस्थ, तो कूटस्थ ब्रह्मरूप आहे. समजताय का नाही समजलं. हे आभासाला ज्ञान होत आहे, ठीक आहे, पण आभासाला मी ब्रह्म आहे असं ज्ञान नाही. माझं जे अधिष्ठान आहे जो कूटस्थ आहे तो कूटस्थ ब्रह्मरूप आहे, हे ज्ञान होईल आभासाला. मी ब्रह्म आहे ज्ञान आभासाला होणार नाही. माझं अधिष्ठान जो कूटस्थ आहे तो ब्रह्म आहे असं आभासाला ज्ञान होईल. बरोबर आहे. आभासच होईल व ते यथार्थही ठरेल. ठीक आहे, मी ब्रह्म नाही, माझं अधिष्ठान कोण, कूटस्थ, आणि ते कूटस्थ कोण आहे, ब्रह्म आहे. हे खरं आहे का खोटं आहे, खरं आहे ना, खरं आहे. पण आभासाला कुठलं ज्ञान होणं शक्य नाही, मी ब्रह्म आहे हे ज्ञान होणं शक्य नाही. आणि समजा झालं तर त्याला भ्रम म्हणावं, वेड लागलंय त्याला म्हणावं, भ्रम झालेला आहे असं म्हणावं. हे लक्षात आलं का.
काय कसं ज्ञान? शंका काय आली ते लक्षात घ्या. आभासाला मी ब्रह्म आहे हे ज्ञान होणं शक्य नाही. आभासाला हे ज्ञान होऊ शकतं की माझं जे अधिष्ठान कुटस्थ आहे ते ब्रह्म आहे, हे ज्ञान यथार्थ आहे, योग्य आहे, ठीक आहे, मानतो आम्ही. पण आभासाला मी ब्रह्म आहे हे ज्ञान होणार नाही. आणि समजा जबरदस्तीने तुम्हाला आनंद वाटावा म्हणून आम्ही स्वीकारलं तरी ते ज्ञान यथार्थ असणार नाही, मिथ्या असणार आहे, भ्रमरूप असणार आहे. बरोबर आहे. आभासात होईल ते यथार्थही ठरेल, पण मी ब्रह्म आहे असे ज्ञान आभासात होणे अयुक्त वाटते. याचे समाधान कृपा करून सांगा. आहे ना. आता लांब लचक सुरू झालेला आहे, तरी पण जेवढं जाईल तेवढं करतोय. अजून किती मिनिटं आहे? 10-15 मिनिटं आहेत, आहे ना. आता या ठिकाणी संस्कृतमध्ये अहम, अहमचा अर्थ आहे मी. काय अर्थ? मी, है ना. जसा आपण बोट दाखवतो तू किंवा तुम्ही, है ना, तसंच आपल्याकडे बोट दाखवून मी किंवा आम्ही असं आपण म्हणतो. त्या ठिकाणी अहम म्हणजे मी आहे, है ना. अहम शब्दाचे विचारपूर्वक, है ना, मुख्य अहम ब्रह्मास्मी हे जो म्हणतोय ना, म्हणजे मी ब्रह्म आहे, तिथे मी या शब्दाचा विचार केला जातोय. आता किती गहनपणे विचार करावा लागतो, इतकं सोपं नाही. काय एवढा सगळा प्रपंचाला खोटं ठरवणं, या आपल्यामध्ये शक्ती तरी आहे का? जागा एवढं मोठं ब्रह्मांड आहे, त्याच्यामधला जो विविध प्रपंच आहे, विविध क्रियाकलाप आहेत, या सगळ्याला झूट ठरवण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. आपल्यामध्ये आहे का? नाही. कधी गुरुजवळ बसलेलं नसेल, सत्संग केलेला नसेल, शास्त्राचा उपदेश घेतलेला नसेल, तर आपल्यामध्ये ही शक्ती नाही. पण गुरुजवळ बसलेलं है ना, शास्त्राचा अध्ययन केलं असेल, वेदाचं अध्ययन केलेलं असेल, सत्संगती केली असेल, तर आपण इंग्रजी भाषेने म्हणतो तो चॅलेंज देऊ शकतो. काय? तू खोटा आहेस, बस अजूनपर्यंत तू खरं म्हणून मला छळलंच, पण आजपासून मी तुला सांगतोय की तू खोटा आहेस. त्याला मिथ्या ठरवण्याची शक्ती तुमच्यामध्ये येते. वेदांत काय करतो? एवढा सूक्ष्म जीवाला, अंगुष्ट मात्र असणाऱ्या जीवाला, ठीक आहे ना, विभू व्यापक बनवतो. सगळं त्याच्या कवेमध्ये काय येतंय? त्याच्या कवेमध्ये संपूर्ण जग येऊन जात आहे. तो संपूर्ण जगाचा काय होतोय? नियंता होऊन जातो. संपूर्ण जगाच्या पलीकडे 10 अंगुळ पलीकडे जाऊन राहू शकतो. वेदांताचं हे सामर्थ्य आहे की घाबरलेल्या जीवाला आनंदी ब्रह्म, आनंद स्वरूप, आनंदाचा कंद ब्रह्म बनवतो, विभू बनवतो, व्यापक बनवतो, अमर बनवतो. हे वेदांताचे सांग. म्हणून गेला काय म्हटलेलं आहे? अध्यात्म विद्या विद्याना. भगवद्गीतेमध्ये म्हटलं विद्येमध्ये ही अध्यात्म विद्या मी आहे, म्हणजे परमात्मा स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. शिष्य, आता प्रथम तुला अहम शब्दाचा विवेक सांग. तो तुला समजला म्हणजे तुझा संशय दूर होईल. संशय तुम्हाला समजलं, लक्षात ठेवला की नाही? आभास आणि कुटस्थ आहे, त्या ठिकाणी माझं जे अधिष्ठान कुटस्थ आहे ते ब्रह्म आहे, हे मी मानतो, ते खरं नाही. पण मी ब्रह्म आहे हे ज्ञान मला कसं काय होऊ शकतो? मी खरं मानतो. बरोबर. हाय ते या ठिकाणी मी 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 हा शब्द जो येतोय, या मी शब्दाचे खरे अर्थ समजून घेतले. प्रथम तुला अहम शब्दाचा विवेक सांगतो, तो तुला समजला म्हणजे तुझा संशय दूर होईल. आभास जेव्हा मी असे स्वतःला म्हणतो तेव्हा त्या मी शब्दाचा अर्थ
कूटस्थ आणि आपले स्वतःचे स्वरूप असं आहे. बरोबर आहे ना? जेव्हा आभास स्वतःला मी मी असं म्हणत असतो तेव्हा त्याचा अर्थ काय? जेव्हा त्याचा अर्थ काय? कूटस्थ आहे ना. मी म्हणजे काय? कूटस्थ. आणि आपले स्वरूप असं आहे. आपले स्वरूप काय? कूटस्थ अधिक अविद्या अधिक हे त्याचा वाचार. पण त्याचं स्वरूप काय? कूटस्थ. हे लक्षात येतं का? तेव्हा मी याचा अर्थ काय? कूटस्थ. कूटस्थ हे जीवाचं स्वरूप आहे. काय? निज रूप आहे. बरोबर आहे. जीवाचं स्वरूप कोण आहे? कूटस्थ है ना. तिथे अविद्या नसते, तिथे आभास नसतं, काहीच नसतं. तेव्हा मी याचा अर्थ काय? जेव्हा जीव म्हणतो मी, आभास म्हणतो मी, त्या मीचा अर्थ काय? कूटस्थ म्हणजे काय? जीवाचं स्वरूप. वाच्यार्थ नाही, लक्षात. बरोबर आहे. स्वरूप असं आहे. मेहूनचा अर्थ काय? मेहून मी ऐकलेला नाही हा शब्द. ज्ञानेश्वरी मध्ये वगैरे आहे का? मराठवाड्यात म्हणतात का? बरं चला. मेहून या एकाच शब्दाने, मेवणा नाही आहे, मेहून या एकाच शब्दाने जसे पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते. आम्हाला शास्त्रीय भाषेमध्ये दंपती म्हणतात. दाम्पत्य, दंपती असं म्हटलं जातं. पण मेहून या एकाच शब्दाने जसे पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते त्याप्रमाणे मी या शब्दाने कूटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होतो. काय झालं? मी या शब्दाने कूटस्थ आणि आभास या दोघांचे ग्रहण होते. आता कूटस्थ आणि आभास या दोघांच ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले. ठीक आहे ना. त्या कूटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे का नाही? मान्य आहे ना? सगळ्यांना मान्य आहे ना? त्या कूटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे. मग अडचण काय झाली? या आभासाचं काय करायचं? त्याचा मुरंबा घालायचा का दुरुस्त करायचं? काय करायचं? त्या कूटस्थ ब्रह्मरूप आहे हे तुला मान्य आहे. आता अडचण काय? की आभास ब्रह्मरूप कसा? एवढीच आहे. कूटस्थ ब्रह्म हे मान्य, पण आभास ब्रह्मरूप कसा हे मान्य अजून समजत नाही. त्याचे समाधान असे, आभास आपले स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो. आपला अविद्येमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब असतात ना, त्याला काय म्हणत असतो? त्याला आभास म्हणतात. आभास आपले स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो आणि ते त्याचे जाणणे यथार्थ आहे. बरोबर आहे ना? अजूनपर्यंत आपण स्वतःला देह मानत होतो है ना. ही मान्यता तुम्ही त्या क्षणी सोडून देता, त्याच क्षणी तुम्ही काय बनता? आत्मा है ना. आपल्या यथार्थ स्वरूपाला जाणणं
म्हणजे भ्रमाचा त्याग करणं, हे लक्षात येतं. मी देह आहे हा काय भ्रम आहे, म्हणजे भ्रम आहे ना हे अनर्थकारक आहे ना. मग तुम्हाला हा विवेक असला पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये दुःख आणणार, अनर्थ आणणार, त्याचा एक घाव दोन तुकडे करून निश्चय करून दूर केला है ना. हे आता तुम्हाला गँग्रीन झालंय. गँग्रीन रोग माहिती आहे का तुम्हाला? गँग्रीन झालेलं आहे पायाला, तर डॉक्टर काय सांगतो? तोडून टाका, नाहीतर संबंध शरीर तुम्हाला नासून जातं. बरोबर आहे. मग आपण निश्चय काय करायचं? का म्हणजे सर्वस्वाचा नाश करणार आहे. बरोबर आहे ना. तशाच तऱ्हेने तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला छोटी करणारी गोष्ट त्यागावी लागते, तर तुम्ही मोठे होऊ शकता. जीवाला हे समजणं आवश्यक आहे काय की पहिलं मी देह हा भ्रम सोडला पाहिजे, किंवा मी स्वतःला आत्मा म्हटलं पाहिजे. मी जर स्वतःला आत्मा म्हटलं तर मी ब्रह्मस्वरूपाला, व्यापक स्वरूपाला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये आडफाटा कोण देत आहे? याच्यामध्ये आडफाटा आपल्याला देह देतोय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतायत? देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर आणि बरोबर आहे. सगळे संत अशा तऱ्हेने म्हणतात या देहाचा विसर. पण देहाला तुम्ही विसराल कधी? क्षणोक्षणी तुम्हाला देहाचं भान होतं. हे शास्त्राने जर तुम्ही विचार केला आणि आपला निश्चय केला की मी आत्मा, तर तुमची देह ही काय होते, भ्रांती काय होते. तर चांगलं मिळवण्यासाठी दुसऱ्या कमी प्रतीच्या गोष्टी टाळाव्या लागतात. सायकल असली तर आनंद होतो, पण दुचाकी आल्यानंतर सायकल भंगार होतात. बरोबर आहे. चारचाकी आल्यानंतर आपण आपल्या मुलाला, भाच्याला, पुतण्याला देऊन टाकतो. बरोबर आहे ना. ज्या वेळेला कोठा होता त्यावेळेला आम्ही कोठ्यात आनंदात होतो की नाही, पण नंतर झालं सून येणार आहे ते निदान पत्राचं तरी बांधूया, मग कोठा बाजूला राहतो, पडून जातो की नाही. आणि नंतर थोडासा इंजिनियर झाला मुलगा तर काय स्लॅबचं बांधून देतो की नाही. मग दुसरं पत्र्याचे पत्र बित्र काढून टाकता की नाही, किंवा त्याच्यामध्ये गुराला बांधता, पण तुमच्या राहण्यासाठी नसतं. तर एक चांगलीकडे जाण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी त्यागाव्या लागतात. तर हा जो तुमचा आभासामध्ये जो मीपणा आहे हा तुम्हाला त्यागावा लागेल. मग हा मीपणा कशामध्ये? कुटस्थामध्ये करायचा. हे कुटस्थामध्ये एकदा तुम्ही मीपणा केला म्हणजे आपला आभास पण तुम्हाला बाधित करावा लागेल, बाजूला करावा लागेल. एकदा कुटस्थाला मी पण तुम्ही केलं की तुम्ही झटकन धर्मरूपाला नमस्कार. आता वेळ झालेला आहे. 2 तास आनंद मिळाला का नाही? होय ना. प्रत्येक जण आनंदाचा भोकेला आहे की नाही? मग आपल्याला बाकीचं काय करता आलं नाही है ना, तर आनंद तरी द्यावा ना. एक घडीभर आनंद, 2 तास आनंद दिला तरी खूप झालं ना. दुःख कशाला द्यावं, त्रास कशाला द्यावा, क्लेश कशाला द्यावा. चला बाकीची सगळी मंडळी या, जेवायला ज्यांना जेवायचं असेल त्यांनी जेवून जावा, ज्यांना काही असेल त्यांनी जावा. ओ